दोघेही अध्ययन गुरु सेवा करीत असत. अहो, जगाचा मालक ज्याच्या बरोबर होता तो सुदामा थोर, भाग्यवान, पुण्यवान असा होता. गुरुगृही असताना दररोज संध्या उपासना, व्यायाम, अभ्यास, झाडलोट, गुरुसेवा या सर्व गोष्टींचे पालन सर्व शिष्य करीत असत. अहो, स्वतः देवानेही गुरु केला, आपणही करावा. देवाच्या सहवासाने पुनीत झालेले भक्त सुदामा मुळात शांत, सात्विक होते. ब्राह्मण कुळामध्ये त्यांचा जन्म झाला होता. कसे होते भक्त सुदामा? शांत, सुशील, तापसी, नम्र असे असलेले सुदामा नावाचे ब्राह्मण होते. आचरणाने, संध्या, पूजा, उपासनाने ते शुद्ध होते, म्हणूनच त्यांचे चरित्रास गायले जाते. सांप्रत काळात ज्या सुदामपुरी म्हणजेच आज पोरबंदर म्हणतात त्या नगरीत सुदामजी वास्तव्य करीत असत. तर त्या नगरीत सुदामजी वास्तव्य करीत असत आणि ते संस्कारी होते, खूप हरिसंस्कारी होते. त्यांचे आईवडील सुद्धा खूप संस्कारी होते. तर त्या संसाराचा पुढचा वंशावळ या सुदाम्याने घेतला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो, आई वडील चांगले असले तर मुलेही चांगलीच होतात. सुदामजी अतिशय चांगले होते. देवावर त्यांची पूर्ण निष्ठा, भक्ती, भाव, विश्वास होता. कवी म्हणतात, निष्ठा भगवद्ध्यानी, निष्ठा भगवद्ध्यानी, हानि स्पृह विप्रसत्तम ज्ञानी, हानि स्पृह विप्रसत्तम ज्ञानी, मानी लाभन हानी, मानी सुदामजींची निष्ठा भगवत ध्यानातच होती. इतर कोणत्याही गोष्टीत ते रमत नसत. असे ते विप्रश्रेष्ठ ज्ञानातच रममाण व्हायचे. ज्ञानाच्या योगे शांतिरूप कामधेनु स्वरूप ईश्वराला ते भजत असत. श्रोते हो, सुदामजी अत्यंत गरीब होते हो, अन्ना न दशा होती, पण हरिभक्तीने श्रीमंत होते, श्रीमंत. त्यांना दुःख, काळजी, चिंता नवतीच नवती. त्यांचा पाठीराखा हरी होता. श्रोते हो, आज आपल्याकडे धन आहे, पैसा आहे, जमीन चुबला आहे, पण दान नाही, देवाची कृपा नाही, नामस्मरण घ्यायला वेळ नाही, कथा कीर्तन ऐकत नाही. अपवाद सोडा, आपल्यासारखी बरीच चांगली माणसे आहेत जे आता इकडे बसून कथा कीर्तन ऐकत आहेत. तर देवाची कृपा नाही. देवाची कृपा कशी करणार? देव आपल्याकडे कोणत्या वाटेने येतो? या बाजूने येणार, वाट बंद. तिकडून येणार, वाट बंद. हो, समोरून येणार, वाट बंद. श्रोते हो, या देवाच्या वाटा भक्ती न केल्यामुळे बंद होतात. म्हणून हरिभक्ती महत्वाची आहे. सुदामजी आम्हाला सांगतात की ज्याच्या हृदयात देव आहे त्याच्याचीच संगती करा. हो, सुदामजींची संगती सगळे लोक करायची, कारण त्यांच्यात सगळे चांगले होते, ते हरिनाम घेणारे होते, ते पुण्यवान होते. देव वसे ज्याची चित्ती त्याची धरावी संगती. श्रोते हो, तुम्ही सत्संग केला तर त्या वाटेने तो भगवान विश्वकर्मा येतो. तुम्ही कथा कीर्तन ऐकलं, नामस्मरण केलात, अहो नामदिंडीत नाचण्याचं सुद्धा काम केलात, तर त्या वाटेने देव आपल्याकडे येतो. तुम्ही दान धर्म केला, परोपकार केला, असे कार्यक्रम पुरस्कृत केले, असे देवळामध्ये कार्यक्रम केले, तर तो भगवान विश्वकर्मा आपल्या वाटेने येतो, तुमच्याकडे येतो. तर या
भक्ताकडे येणाऱ्या वाटा कधीही बंद करू नका. पैसा रूप धन खूप आहे हो, पण हरिनाम रूप धन अजिबात नाही. त्यामुळे आपले दुःख कधीच संपत नाही. ते संपण्याकरिता संतांची चरित्र ऐकायची असतात. ज्यावेळी सुद्धा मला भूक लागायची तेव्हा तो देवाचे नामस्मरण करीत असे. कवी म्हणतात, भूक लागे तब हरी हरी जो, भूक लागे तब हरी हरी जो, भूक लागे तब हरी हरी जो, भूक लागे तब सुदामजी म्हणतात की माझ्या जीवनात दारिद्र्य आले म्हणून मला कसलीही चिंता नाही. अहो, गरिबी आणि श्रीमंती प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. कपाळावर हात धरून दुःखही जात नाही आणि संकटही जात नाही. अहो, प्रत्येकाने समाधानी राहणे हेच खरे. पण आज कोणीच समाधानी नाही. सगळ्यांनाच धाव, सगळ्यांनाच अपेक्षा आणि फुकट मात्र सगळं पाहिजे. आता भक्तीपेक्षा भोजनाकडे लक्ष जास्त, मिशनपेक्षा कमिशनकडे लक्ष जास्त. अपवाद सोडा, आपल्यासारखी बरीच चांगली माणसे आहेतच. तर सुदामजी म्हणतात, मी आहे त्यात समाधानी आहे. मी काम करणार, कष्ट करणार आणि मी भक्ती सुद्धा करणार. श्रोते हो, असे हे सुदामजी होते. तर एक दिवस त्यांची पत्नी म्हणते, आपले हे यजमान नेहमी देवाच्या नामस्मरणात असतात, आनंदी असतात, प्रसन्न असतात. का हो, तुम्ही कोणाचे नाव घेता? त्यावर सुदामजी म्हणाले, नामात रंगलेले सुदामजी म्हणाले, माझ्या कृष्णाचे, माझ्या सख्याचे मी नाव घेतो, तूही घे. कवी म्हणतात, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, गोविंद गोपाल हरी नारायणा, गोविंद गोपाल हरी नारायणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायणा. गणेश म्हणा, गणपती म्हणा, गणेश म्हणा, गणपती म्हणा, विनायक म्हणा, मंगलमूर्ती म्हणा, विनायक म्हणा, मंगलमूर्ती म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, गोपाल हरी नारायणा, गोपाल हरी नारायणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा.
सुदामजींची लहानशी झोपडी होती, तोडकी मोडकी अशीच होती. अंगावर घालायला धड वस्त्रे नाही, खायला धड अन्न सुद्धा नाही. अहो कधी कधी उपवासच घडायचा. दोन्ही मुलांचे पोट भरून उरले तर या दोघांना मिळायचे. अशा परिस्थितीत दोघे नवरा बायको एकमेकांना सांभाळून घ्यायचे आणि हरिभक्ती करायचे. श्रोतेहो, गरीब असून सुद्धा हे कुटुंब अतिशय नम्र होते. घरात कसलेच भांडण नव्हते. पण आज आपल्याला गरीब माणसे पण अहंकाराने ताट दिसतात. हो, तिथं नम्रता नाहीच. खरं तर नम्रताच आपल्याला तारते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अहो, नम्रतेशिवाय तो भगवान विश्वकर्मा कृपा करतच नाही. म्हणून नम्रता ही प्रमुख आहे, मुख्य आहे. तर सुदामजींची पत्नी म्हणते की काय हो, तो कृष्ण तुमचा मित्र आहे. अहो, मी काय म्हणते, तुम्ही एकदा तरी त्यांच्याकडे जाऊन या, म्हणजे आम्हाला काहीतरी देतील, काहीतरी मदत करतील. त्यावर नामात रंगलेले सुदामजी म्हणतात, मी काही एकटाच त्यांचे गुणगान करीत नाही. अनेक शास्त्रे, वेद, ऋषी, पुराणे सगळे त्यांच्या औदार्याचे गुणगान करतात. अहो, पत्नी म्हणते, अहो असं काय करता, चला ना. बालपणीचा मित्र म्हणता की नाही, चला एकदा तरी चला, पहा तरी आपल्याला काहीतरी मदत करतील, काहीतरी ते देतील. अहो, या छोट्या छोट्या मुलांचे हाल पावत नाही हो, त्यांचे हाल होतात. तो भगवान काहीतरी देईलच देईल. श्रोते हो, आपल्याला जे धन दौलत मिळते ते देवाच्या, त्या विश्वकर्माच्या कृपेनेच मिळते. तर तो भगवान आपल्याला काहीतरी देईलच देईल याची खात्री सुदामजींच्या पत्नीला होती, कारण ती त्या कृष्णाची भक्त होती. कवी म्हणतात, आ देवेगा धन अपार तुम, देवेगा धन अपार तुम, देवेगा धन अपार तुम. पास द्वारका नाथ विराजित, पास द्वारका नाथ विराजित.
त्या कृष्णाला भेटून यावं. तो काहीतरी तुम्हाला देईल, काहीतरी मदत करतील. एकतर आपली ही परिस्थिती अशी आहे. अहो चला हो. श्रोते हो, शेवटी पत्नीचा आग्रह पाहून सुदामजी तयार झाले. खरे तर त्यांची भक्ती, कृष्णप्रेम निष्कलंक होती. त्यांची भक्ती मनापासून होती, म्हणूनच त्यांना कसलीही अपेक्षा नव्हती. तेव्हाच देव देतो, न मागे त्याची रमा होय दासी. अहो, आता देवाला भेटायला जायचे म्हणजे काहीतरी नेलं पाहिजे. घरात काहीच नाही हो. पण त्यावेळी त्या गावामध्ये काही दानशूर माणसे होतीच. भक्ती करणाऱ्या सुदामजीबद्दल त्यांना आदर होता. अशा काळी घरामध्ये फिरून त्या सुदामजींनी थोडे पोहे गोळा केले आणि ते पोहे उपरण्याच्या गाठीला बांधले आणि हरिनाम घेत घेत द्वारकेला जायला निघाले. श्रोते हो, सुदामजींनी हरिनाम घ्यायला सुरुवात केली. ते कृष्ण नामस्मरणात रंगून गेले, नाचू लागले, तल्लीन झाले. अहो काय सांगू, कृष्ण नामस्मरणाचे वेडच चढू त्यांना लागले होते. आता ते जसे नामस्मरण करतात तसं आपणही थोडा वेळ करूया. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 बोला आता नुसती काहीतरी वाचवा. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला भगवान विश्वकर्मा की जय. श्रोते हो, बाहेर पडताच शुभशकुनांची खैरात झाली. सवस्त्य धेनू दिसली. उत्साह वाढला. अहो, सुदामजींना कृष्ण नामस्मरणाचे वेडच चढू लागले होते. दरमजल करीत काही दिवसांनी ते सुंदराच्या सुवर्णाच्या द्वारकेपर्यंत आले. सुंदर अशा द्वारकेपर्यंत आले. श्रोते हो, ती सोन्याची नगरी, सोनेरी पताका झगमगत होत्या. हे पाहून सुदामजीला फार आनंद झाला. हो, दूरनच त्या नगरीला त्याने नमस्कार केला आणि ते द्वारप्रदेशी पोचले. हो, द्वारपालाने त्याला विचारले, आपण कोण, कुठून आलात, तुमचे नाव काय, गाव काय? त्यावर हे म्हणाले, माझे नाव सुदामा. श्रीकृष्ण भगवान माझे मित्र आहेत. हो, त्या द्वारपालांना सुद्धा फार आश्चर्यचकित वाटले. अरे, हा दिसतो तर अत्यंत गरीब, पण म्हणतो कसा देव माझा मित्र आहे. श्रोते हो, आपल्याला कधी वाटते का हो की देव माझा आहे, तो भगवान विश्वकर्मा आपला आहे? तर खरा भक्त तोच की ज्याला वाटते देव माझा आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. अशा प्रकारे सुदामजी श्रीकृष्णांना आपला गुरु, बंधू, सखा, चुलता, माता, पिता, बहीण, भाऊ मानत होते. कवी एका सुंदर अशा अभंगामध्ये वर्णन करतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा.
श्रोते हो, आपल्या श्रीकृष्णांना मानत होते, तर त्या द्वारपालांनी सुदाम्याचा अधिकार जाणला नाही. त्यांनी त्याचा निरोप श्रीकृष्णापर्यंत पोहोचवला. हो, सुदामजी आले आहेत हे ऐकल्यावर भगवान सिंहासनावरून तसेच पळत निघाले, धावत आले आणि सुदाम्याला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली. श्रोते हो, देव आणि भक्त यांची भेट होती, आत्मा आणि परमात्म्याची भेट होती, शिवाशिवांची भेट होती. संपूर्ण जगामध्ये कृष्ण सुदामाची भेट प्रसिद्ध झाली. सन्मानाने त्यांना सिंहासनावर बसवलं. त्यांची जुनी फाटकी वस्त्रे त्यांना काढून टाकली आणि त्यांना नवीन वस्त्रे दिली. अहो, कित्येक वर्षांनी हे भेट झाली होती. नंतर भगवान सुदामजीला म्हणतात, अरे काय रे सुदाम्या, हा तुझा मित्र असताना तुझी अशी परिस्थिती? अरे काय रे, मला एकदा तरी येऊन भेटायचंस. अरे मी तुला काहीतरी मदत केली असती, काहीतरी दिलं असतं. आपण बालपणीचे मित्र आहोत हेही विसरलाच वाटतं. काय रे सुदाम्या, मला लाज करतोस. हा तुझा मित्र असताना तुझी अशी गरिबी, तुझी अशी परिस्थिती. अरे एकदा तरी मला येऊन भेटायचंस रे, सारखं मला परकच करून टाकलं तू. श्रोते हो, आपल्या खऱ्या भक्ताला, निस्सीम भक्ताला भेटून श्रीकृष्णाला फार आनंद झाला होता. देव स्वतः त्यांचे पाय चिपतात, जगन्माता रुक्मिणी वारा त्यांना घालते. सगळ्या देवांनी त्यांचे पूजन केले. आणि श्रोते हो, हे पाहून सर्वजण पाहतच राहिले आणि म्हणतात कसे, हा ब्राह्मण ना मोठा पुण्यवान आहे. ज्या देवाची पूजा सेवा आपण करायची तोच देव याची सेवा करतोय. श्रोते हो, प्रत्येकाने लक्षात ठेवावे की देवाप्रमाणेच देवाचा भक्त हाही श्रेष्ठ असतो. त्या विश्वकर्म्याप्रमाणेच देवाचा भक्त हाही श्रेष्ठ असतो. देवाला जात पात, गरीब श्रीमंत, काळा गोरा असा भेदभाव लागत नाही. ओ माणूस कुणी असो, त्याची भक्ती पूर्ण झाली की ती देवाला आवडते. आणि श्रोते हो, नंतर भगवान म्हणतात, रुक्मिणी हा माझा बलराम दादासारखाच भाऊ आहे. तेव्हा सर्व महाराण्यांना यांना नमस्कार करायला सांग पाहू. श्रोते हो, सर्व महाराण्यांनी सुदाम्याला नमस्कार केला. नंतर भगवान म्हणाले, अरे सुदाम्या, मला तू खायला का आणलास? तू काहीतरी आणणारच हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू अशा रिकाम्या हाताने कधीच येणार नाही, काहीतरी आणलंच असणार. अरे माझ्याकडे बघतच काय आहे, दे रे. सुदाम्या, असं काय बघतोस? मला चांगलं ठाऊक आहे हा, तू काहीतरी आणलं आहे माझ्यासाठी, नक्कीच काहीतरी आणलं आहे. दे रे, लवकर दे. अरे कशाला बघतोस रे, दे रे. तुला काय सांगू, सकाळपासून माझ्या पोटात कावळे ओरडतायत. अरे दे रे, असं काय करतोस सुदाम्याला, दे रे. तेच सुदाम्याला लाज वाटली. श्रोते हो, कुठेही ऐश्वर्य आणि कुठे माझे दारिद्र्य. थोडे पोहे आणले आहेत, पण ते देणार कसे? अहो, हा विचार करता करता भगवंतानेच त्याच्या पिशवीतले गाठोडे शोधले आणि ते पोहे प्रेमाने खाल्ले, आनंदाने खाल्ले, सर्वांना दिले. श्रोते हो, भक्ताने दिलेले जरी अल्प स्वल्प थोडे कमी असले तरी ते मी पुष्कळ समजतो आणि त्या संतुष्ट होतो. पण अभक्ताने मला कितीही दिले तरीही ते मला आवडत नाही. म्हणून हरिभक्ती महत्वाची, ती मात्र देवाला आवडते. असे करता करता बरेच दिवस सुदामजी द्वारकेत राहिले. सगळे देव त्यांची पूजा करतात, नवीन नवीन वस्त्रे त्यांना घालतात, मांगलिक स्नान त्यांना घालतात आणि अशा प्रकारे सेवा सुरू झाली. श्रोते हो, जगाला जणू देवाने सेवाभाव दाखवून दिला. ब्राह्मणो मम दैवतम, हे आपले वचन सार्थकी लावले. श्रोते हो, भगवंताच्या त्या विश्वकर्म्याच्या चरणी लीन होण्याकरता अनेक भक्त, साधक, उपासक त्यांची सेवा करतात. तो भगवान त्यांची सेवा करतो. कवी म्हणतात, मागती मुनी पादरजा सादरजा, मागती मुनी पादरजा सादरजा, पृथ्वीसी तो पदार गडी, निजौनी निज शयनावरी, निजौनी निज शयनावरी, बंधूच्या तो पदार
चरणरज धरावेत म्हणून ऋषी मुनी साधू संत योगी तपस्वी त्यांच्या औदार्याचे गुणगान करतात. तो आपला गुरुबंधू, तो आपला सखा, त्याला आपल्या शयनावर झोपवून त्या सुदामजींचे पाय चुरण्याविषयी आपले हात रोखू शकत नव्हता. श्रोते हो, त्या द्विजवर्यास झोप लागल्यावर आपण भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या पलंगावर जाऊन झोपत असे. हो, असे करता करता बरेच दिवस सुदामजी द्वारकेत राहिले. नंतर श्रोते हो, श्रीकृष्णाने विश्वकर्म्याला बोलावून, भगवान विश्वकर्मा यांना बोलावून आपल्या द्वारकेप्रमाणेच दुसरी सुंदर नगरी सगळ्या सुखसोयीने सुदामपुरी सुदाम्याला बांधून देण्यास सांगितली या भगवान विश्वकर्म्याला. श्रोते हो, नंतर देवाची आज्ञा, तिकडे सुदामा नगरी तयार झाली. भगवान विश्वकर्मा यांनी लगेचच तयार केली. शेवटी तेच विश्वनिर्माता आहेत, सृष्टी निर्माता आहेत. आणि इकडे द्वारकेत प्रातःकाल होताच सुदामजींनी स्वगृही जाण्याची संमती मागितली. श्रोते हो, नंतर भगवंताने सुदाम्याच्या चरणावर मस्तक ठेवले. मग म्हणाले, हे बघ सुदाम्या, वाटेत चोर वगैरे असणार, तेव्हा तुझी सगळी आभूषणे अलंकार तू काढून ठेव आणि तुझे जुने कपडे तू घालून जा, म्हणजे तुला भीती उरणार नाही चोरांची. श्रोते हो, पहा श्रीकृष्ण कसे सुदामजीची परीक्षा घेत आहेत. कवी म्हणतात, वस्त्रभूषणे सर्व ठेवुनी, वस्त्रभूषणे भूषणे वस्त्रभूषणे सर्व ठेवुनी, जाईसे घरा शुद्ध होई, जाईसे घरा शुद्ध होई, वस्त्रभूषणे सर्व ठेवुनी, वस्त्रभूषणे भूषणे वस्त्रभूषणे सर्व ठेवुनी. प्रत्यक्षात भगवान असताना, विश्वकर्मा असताना आपल्या सर्वांना कसली भीती नाहीच आहे. अहो, तो कृष्ण असताना चोर तरी काय करतील, असं सुदामजी मनात म्हणू लागले. नंतर त्यांनी आपले जुनी फाटकी वस्त्रे घातली, देवाला वंदन केले आणि पुन्हा हरिनाम घेत घेत घरी जायला निघाले. श्रोते हो, सुदामजी वाटेत विचार करतात की देवाने माझे अलंकार काढून ठेवले ते बरेच झाले, कारण मी श्रीमंत झाल्यावर देवाला विसरलो असतो. नको बाबा नको, आहे त्या परिस्थितीत हरी भजनात राहणे हेच खरे. पण पत्नीने देवाकडून काहीतरी धन दौलत आणा म्हणून सांगितलेले, पण हा मागायला विसरला. श्रोते हो, खरा भक्त तोच जो देवाकडे मागायला विसरतो पण हरिनाम घ्यायला विसरत नाही, असे सुदामजी होते. चालत चालत ते घरी येतात, तोच त्यांना परत द्वारकाच दिसली. अरे, असे कसे झाले? मी वाट चुकलो की काय? नाही नाही, हा रस्ता ना आपल्या घराकडचाच आहे, पाहू तर खरे, असे म्हणून ते जराशी पुढे आले. तोच त्यांना रस्त्यात काही माणसे भेटली. बाबांनो, ही नगरी कोणती रे? त्यावर ते म्हणाले, सुदामा. सुदामा? या नगरीचा राजा कोण? ते माणूस म्हणाले, सुदामा. अरे, सुदामा कसे? तो तर गरीब आणि दारिद्र्य होता ना.
नंतर ते म्हणाले, श्रीकृष्ण कृपेने त्याचे जन्मोजन्मीचे दारिद्र्य गेले. श्रोते हो, एवढ्यात त्याच्या पत्नी व मुलांना कळते की बाबा आले आहेत, बाबा आले आहेत, बाबा आले आहेत असे म्हणून ती मुलं सुदामाकडे धावून आली. श्रोते हो, सुदामजींची पत्नी देवस्त्रीप्रमाणे सुंदर दिसत होती. अंगावर भरभरीत वस्त्र, दाग दागिने, सोबत दास दासी सेवक होते. नंतर सुदामजींच्या पत्नीने सुदामाला नमस्कार केला आणि म्हणाले, स्वामी, श्रीकृष्ण कृपेने आपल्याला हे सर्व काही मिळाले आहे. स्वामी, आपण आत यावे, आत यावे. श्रोते हो, हे सगळं बघितल्यावर, हे सगळं ऐकल्यावर सुदामजींचे डोळे भरून आले, ईश्वराचे सामर्थ्य कळले आणि म्हणतात कसे, मी देवाकडे काहीच मागितले नाही, न मागता मला त्याने सर्व काही दिले, न मागे त्याची रमा होय दाशी. त्या विश्वकर्म्याच्या मदतीने, त्या भगवान विष्णूने, म्हणजे तोच अवतार श्रीकृष्ण, रामाचा पण तोच अवतार, त्याने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. श्रोते हो, आपण देवाकडे मागणारे हे दे ते दे, पण आशेने अपेक्षेने केलेले कर्म देवाला अजिबात आवडत नाही. कोणतेही कर्म निरपेक्षेने निर्मल शुद्ध असावे. जसा आजचा कार्यक्रम असाच पार पडणार आहे. कवी म्हणतात, भक्तास जाणा जे देऊ दास, भक्तास जाणा जे देऊ दास, भक्तास जाण जाण जे देऊ दास. विषय तुझ्या झाला नारायण, विषय तुझ्या झाला नारायण. नावडे धन जन माता पिता, नावडे धन जन माता पिता. भक्तास जाणा जे देऊ दास, भक्तास जाण जाण जे देऊ दास. भक्तास जाणा जे देऊ दास, भक्तास जाणा जे देऊ दास, जे देऊ दास, जे देऊ दास. श्रोते हो, आता आपण कीर्तनाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलेलो आहोत. तर आपल्याला विषयांचे सेवन करताना, वाईट गोष्टी बघताना लाज वाटली पाहिजे, पण हरिनाम घेताना, त्या विश्वकर्म्याचं नाम घेताना आपण निर्लज्ज झालं पाहिजे. लाज लज्जा सोडून, भीड भाड सोडून हरिनाम घ्या, तरच आपले कल्याण होईल. सुदामजींचे सुद्धा कल्याण झाले. इहलोकी ऐश्वर्य सुख बघून अंत त्यांना सद्गती प्राप्त झाली. श्रोते हो, आपणही अशीच भक्ती करूया आणि आपला हा जन्म आहे तो सार्थकी लावूया. आपल्या जी जीवनाची नौका आहे ती बुडू नये याचा प्रयत्न करूया. आता एकदा मोठ्याने म्हणा, बोला भगवान